नमस्कार मित्रांनो, पोलीस पाटील भरती 2026 या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांचे काही प्रश्न घेणार आहोत, जे की खूप विद्यार्थी विचारतात, माझे शिक्षण जास्त झाले आहे, मी ही परीक्षा देऊ का? मित्रांनो, आजच्या काळात हातामध्ये पदवी असूनही अनेक तरुण बेरोजगार आहेत किंवा शहरात तुटपुंज्या पगारावर खासगी नोकऱ्या करत आहेत. अशा वेळी आपल्याच गावात राहून स्वतःच्या कुटुंबासोबत राहून सन्मानाने जगण्याची संधी म्हणजे पोलीस पाटील पद. पण दुर्दैवाने या पदाकडे आजही केवळ एक गावकीचं काम म्हणून पाहिले जाते. एक करिअर समुपदेशक म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे पद केवळ नोकरी नाही, तर ते सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रशासकीय अधिकाराचे एक शक्तिशाली केंद्र आहे. पोलीस पाटील हे पद केवळ नावापुरते मर्यादित नाही, ते पोलीस प्रशासन, महसूल विभाग, तलाठी आणि तालुका प्रशासन म्हणजे तहसीलदार यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. तुम्ही प्रशासनाचे गावातील डोळे आणि कान म्हणून कार्य करता. गावातील कायदा सुव्यवस्था राखणे आणि प्रशासकीय साखळी मजबूत करणे ही तुमची मुख्य जबाबदारी असते. पोलीस पाटील म्हणजे केवळ एक पद नाही, तर ते गावातील कायदा सुव्यवस्था, तक्रारी आणि सरकारी कामकाज या सगळ्याचे केंद्र आहे. हे मान, अधिकार आणि समाजसेवेचे एक उत्तम व्यासपीठ आहे. हा अधिकार तुम्हाला समाजात एक वेगळे वजन प्राप्त करून देतो, जे इतर कोणत्याही सामान्य खाजगी नोकरीत मिळत नाही. अनेकांना वाटते की MA, MBA किंवा इंजिनिअरिंग झाल्यावर पोलीस पाटील होणे म्हणजे कमीपणा आहे. लोक काय म्हणतील ही भीती तरुणांना सतावते. पण लक्षात ठेवा, समाज आधी बोलतो, पण शेवटी यशालाच मान देतो. पोलीस पाटील पदाचे सर्वात मोठे गुपित म्हणजे हे पद सांभाळून तुम्ही स्वतःचे व्यवसाय करू शकता. नोकरी अधिक सन्मान अधिक अतिरिक्त उत्पन्न हे सूत्र खालीलप्रमाणे कार्य करते. CSC किंवा महा सेवा केंद्र हे पोलीस पाटीलसाठी सर्वात यशस्वी मॉडेल आहे. यातून तुम्ही महिन्याला 20,000 रुपये ते 25,000 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकता. कोचिंग आणि मार्गदर्शन, तुम्ही स्वतः उच्च शिक्षित असाल तर स्पर्धा परीक्षा किंवा शालेय कोचिंगतून 20,000 रुपये ते 30,000 रुपयांपर्यंत कमाई शक्य आहे. इतर सेवा, झेरॉक्स आणि ऑनलाईन फॉर्म सेंटर 10,000 रुपये ते 40,000 रुपयांपर्यंत किंवा शेतीपूरक व्यवसाय. अनेक विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात, पण त्यांना यश मिळत नाही कारण त्यांची दिशा चुकीची असते. या परीक्षेचा खरा कणा हा 1967चा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम आणि जिल्हा विशेष माहिती हा आहे. केवळ 299 रुपयांच्या पोलीस पाटील डिजिटल तयारी बंडलमध्ये आम्ही हेच स्मार्ट साहित्य उपलब्ध करून दिले आहे. 1967चा पोलीस पाटील कायदा, यावर आधारित महत्त्वाच्या नोट्स, 20 पेक्षा जास्त मागील वर्षांच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिका, परीक्षेचा नेमका कल समजण्यासाठी. जिल्हा विशेष माहिती, ज्या जिल्ह्यातून तुम्ही अर्ज करत आहात तिथली सखोल माहिती. 10 सराव प्रश्नपत्रिका, प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी स्वतःची चाचणी घेण्यासाठी. मुलाखत तयारी आणि बोनस ई-बुक्स, आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी. मोबाईलवर सहज वाचता येणारे हे साहित्य तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवते. पोलीस पाटील हे तुमचे शेवटचे स्टेशन नाही, तर ती पहिली पायरी आहे. एकदा तुम्ही सरकारी यंत्रणेचा भाग झालात की तुम्हाला प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव येतो. हा अनुभव तुम्हाला भविष्यात PSI, तलाठी किंवा MPSCच्या इतर परीक्षांमध्ये मुलाखतीच्या वेळी प्रचंड फायदा मिळवून देतो. आजची तयारी, उद्याची निवड हे सूत्र कायम लक्षात ठेवा. सरकारी सेवेत एकदा प्रवेश मिळाला की पुढच्या प्रगतीच्या वाटा आपोआप खुल्या होतात. मित्रांनो, आजची ही छोटीशी तयारी उद्याच्या सुरक्षित भविष्याचा पाया आहे. नातेवाईक किंवा समाज काय म्हणेल याचा विचार करत बसलात तर संधी हातातून निसटून जाईल. पद कोणतेही असो, सरकारी शिक्का आणि सन्मान महत्त्वाचा असतो. पोलीस पाटील भरती जाहिरात आता प्रत्येक जिल्ह्यानुसार निघत आहेत. जर तुम्हाला पण एक नोकरी फिक्स करायची असेल तर आजच आमचा स्पेशल पोलीस पाटील कॉम्बो बंडल खरेदी करा, जो जालना भरतीत 500+ विद्यार्थ्यांनी खरेदी केला होता व यश संपादन केले होते. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या वेबसाईटची लिंक दिली आहे.